Now questions, convert the following degree measures in the radian measures. म्हणजे आपल्याला जे डिग्री मेजर आहे ते कन्वर्ट करायचं कशामध्ये, रेडियन मेजर मध्ये. फर्स्ट क्वेश्चन इज 70 डिग्री, सेकंड क्वेश्चन इज -120 डिग्री अँड थर्ड क्वेश्चन इज 1/4 डिग्री. ओके, आता हे डिग्री मेजरचं कन्वर्शन कशात करायचं, रेडियन मेजर मध्ये. व्हेन देयर इज कन्वर्शन ऑफ डिग्री टू रेडियन, then multiply by pi/180. म्हणजे एक डिग्रीचं मेजरमेंट जर रेडियन मध्ये करायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करायचं असेल तुम्हाला, pi/180 ने मल्टिप्लाय करा. सो 70 डिग्री याचा कन्वर्शन कशात करायचं आहे, रेडियन मध्ये. मग 70 डिग्रीला कशाने मल्टिप्लाय करायचं, pi/180 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कन्वर्शन कसं झालं, रेडियन झालं. एवढंच करायचं. डिग्री मेजरचं कन्वर्शन रेडियन मेजर मध्ये करायचं असेल तर pi/180 ने मल्टिप्लाय करा. रेडियन मेजरचं डिग्री मेजर मध्ये जर कन्वर्शन करायचं असेल तर 180/pi ने मल्टिप्लाय करा. एक्झॅक्ट अपोजिट. आता काय करता येईल इथे, 0 0 कॅन्सल. त्याला एवढंच आहे, बाकी काही कॅन्सल होत नाही. सो 7pi/80 रेडियन. सिंपल. सेकंड -120 डिग्री, -120 डिग्री. आता -120 डिग्रीला कसं लिहू शकतो, मायनस ॲज इट इज 120 डिग्री इज कन्वर्टेड टू रेडियन बाय मल्टिप्लाइंग pi/180. ना 120 ला कशाने मल्टिप्लाय करा, pi/180 ने मल्टिप्लाय करून करा. 0 0 कॅन्सल. 4 3 12 so -2pi/3 radian. Well, 120 degree is equal to 2pi/3 radian. Minus आपण इथे minus. थर्ड 1/4 डिग्री. आता 1/4 डिग्रीचं कशात कन्वर्शन करायचं आहे, रेडियन मध्ये. व्हेरी सिंपल, 1/4 इंटू pi/180 रेडियन. इथं तर काही कॅन्सल होतच नाही. pi/1875 170 रेडियन. झालं, एवढंच आहे. pi/720 7pi/18 आणि -2/3. नेक्स्ट क्वेश्चन, कन्वर्ट द फॉलोइंग रेडियन मेजर इन द डिग्री मेजर्स. आता डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री. एक क्वेश्चन याच्यात नक्कीच असतो, एक कन्वर्शन, एक तर रेडियन टू डिग्री किंवा डिग्री टू रेडियन असा एक क्वेश्चन असेल. कन्वर्ट द फॉलोइंग रेडियन मेजर्स. म्हणजे इथे तुम्हाला रेडियन मेजर दिलेले आहेत आणि याचं कन्वर्शन कशात करायचं आहे, डिग्री मेजर मध्ये करायचं आहे. फर्स्ट, सेकंड -pi/18, थर्ड 4/7. नंबर 1 7pi/3 रेडियन. याला कन्वर्ट करू आपण डिग्री मध्ये. सो 7pi/3 इंटू, आता डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे किती मल्टिप्लाय करायचं, 180/pi. लक्षात ठेवायचं. आणि याचं कन्वर्शन कसं झालं, हे डिग्री मध्ये. pi कॅन्सल. 3 7 18 42 420 डिग्री. सेकंड -pi/18 रेडियन. आता सेम -pi/18 मायनस बाहेर ठेवलं तरी चालेल. pi/18 इंटू कशाने मल्टिप्लाय कराल, 180 डिवाइडेड बाय pi. pi कॅन्सल. सो दिस इज -10 डिग्री. सो दिस इज रेडियन, दिस इज डिग्री. म्हणजे रेडियन मेजरचं कन्वर्शन कशात झालं, डिग्री मेजरमध्ये. थर्ड एक्झाम्पल, 4/7 रेडियन. अगेन 4/7 इंटू हाऊ मेनी, किती मल्टिप्लाय करायचा, 180/pi ने मल्टिप्लाय करा. सो 180/pi. आता पायला 22/7 असं लिहू शकतो आपण. किती 7 वगैरे कॅन्सल होऊन जातील. 4/7 इंटू 180, याला आपण 22/7 असं जर लिहिलं, पायची व्हॅल्यू किती, 3.14 और 22/7. 7 7 कॅन्सल होऊन जातात.
परत वेदनीच्या 22 पॉईंट मध्ये आन्सर येते. आता अजून काय कॅल्क्युलेशन करू शकतो. 18 180 डिवाइडेड बाय 11. आता 180 ला 11 ने डिवाइड केलं. पॉईंट मध्ये काढण्यापेक्षा समजा आपण 18 36 360 डिवाइडेड बाय 11 असं जरी ठेवलं तरी सफिशियंट आहे. पॉईंट मध्ये आन्सर काढलं तरी चालेल, काही हरकत नाही, तुम्ही डिवाइड करू शकता. एवढं ठेवलं तरी सफिशियंट आहे. काय करायचं आहे, डिग्री रेडियन मीटरचं कन्वर्शन कशात करायचं आहे, डिग्री मीटरमध्ये. रेडियन मीटर जेवढी काही व्हॅल्यू असेल जेवढं काही क्वेश्चन विचारायचं ॲज इट इज लिहून टाका. फक्त मल्टिप्लाय करा कशाने, 180 बाय पायने. जे कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करा, अदरवाइज काही करायची गरज नाही. जे काही आन्सर आहे दॅट इज द डिग्री मीटर. ओके. Third example is express the following angles in degrees, minutes and seconds. तीसरे example कसं आहे, express the following angles in degree, minute and second. The 1 degree is equal to 60 second, 60 minute and 1 minute is equal to 60 second. तो पहले example है 74.87 डिग्री. सिंपल एक्झाम्पल आहे. आता याचं कन्वर्शन कशात करायचं आहे, डिग्री, मिनिट्स अँड सेकंड्स असं कन्वर्शन करायचं आहे. तर काय करता येईल, 74.87 म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 74 प्लस 0.87 लिहिता येईल का. हे झालं डिग्रीचा. आपण याला डिस्ट्रीब्यूट करू 74 डिग्री 0.87 डिग्री. ठीक आहे. नाव 74 कंप्लीट झालं, याला कॉमा द्या. आता 0.87 ला डिग्रीचं कन्वर्शन जर मिनिट्स मध्ये करायचं असेल तर किती मल्टिप्लाय करायचं, 60 ने. म्हणजे हे काय झाले, मिनिट्स. when degree converted to minutes multiply by 60 because 1 degree is equal to how many minutes, 60 minutes. So 1 degree is equal to 60 minutes, so therefore here multiplication with 60. So 0.87 into 60, so 74 degree. आता याचं मल्टिप्लिकेशन करू. साइन आता 42 4 साइन आता 43 52 0 1 2 मिनिट्स. 52.20 मिनिट्स. 52.20 म्हणजे याला परत आपल्याला फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये आहे म्हणून डायरेक्टली वाचायला असं याला आपण असं लिहू शकतो या पद्धतीने. म्हणजे 52 मिनिट्स प्लस 0.20 मिनिट्स असं लिहिता येईल ना. म्हणजे 52 मिनिट्स मिळाले आपल्याला. सो 74 डिग्री 52 मिनिट्स है ना. आता काय उरलं, 0.20 मिनिट्स उरले. आता त्याचा कन्वर्शन कशात करता येईल मग, सेकंड्स मध्ये. कसं करता येईल, 74 डिग्री 52 मिनिट्स ना 0.20 सेकंड्स कन्वर्टेड मिनिट्स कन्वर्टेड टू सेकंड्स बाय मल्टिप्लाय 60. 60 ने मल्टिप्लाय करून टाका. म्हणजे मिनिट्सचं कन्वर्शन कशात झालं, सेकंड मध्ये. 1 डिग्री इज इक्वल टू हाउ मेनी मिनिट्स, 60 मिनिट्स. 1 मिनिट इज इक्वल टू हाउ मेनी सेकंड, 60 सेकंड्स. मग 60 ने मल्टिप्लाय करून टाका. हां, 74 डिग्री 52 मिनिट्स. आता याचं मल्टिप्लिकेशन सांगितलं 12 1 2 1 2 1 2. So 74 डिग्री 52 मिनिट्स 12 सेकंड्स. अशा पद्धतीने याचा आन्सर. म्हणजे 74.87 डिग्री इज इक्वल टू हाउ मेनी, 74 डिग्री 52 मिनिट्स 12 सेकंड्स. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल असतं. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल आहे ते तुम्ही करून टाकायचं. नंतर बरोबर प्रॉब्लेम्स आहेत ते पाहू.